नमस्कार. मी सुमित बंडू सावत, राहणार पाटकळ, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. 2013 पासून हा गायींचा गोठा आम्ही केला. 2013ला जेव्हा गोठा केला तेव्हा 3 गायी होत्या. परत आम्ही शेतीला पर्याय म्हणून हा दूध व्यवसाय चालू केला. तर सध्या माझ्याकडे 10 गायी, 4 कालवडी आहेत आणि सध्याला माझं 140 लिटर दूध जातं. सकाळी 6 वाजता उठतो, सगळी साफसफाई करून गायी बांधून घेतो. नंतर आम्ही हिंदुस्तान फीड्सचे हिरा हा पशुखाद्य चारून धारा काढतो आणि नंतर मुक्त गोठ्यात सोडतो आणि तिथं त्यांची पाण्याची आणि चाऱ्याची सोय केली आहे. 24 तास पाणी त्यांना मिळतं आणि नंतर संध्याकाळी 4 वाजता परत पशुखाद्य देतो आणि परत चारा टाकून संध्याकाळी 6:30 वाजता धारा काढून परत मुक्त गोठ्यात सोडून देतो. माझं विशेष लक्ष कालवडी संगोपनासाठी गेलं मुकगोट्याकडे. सध्या माझ्याकडे 4 पाड्या आहेत. त्यात 2 लहान आहेत आणि 2 वेलेले आहेत. त्यासाठी मी हिंदुस्तान फीड्सचे पशुखाद्य वापरले. 1 नंबरला ग्रोवर स्टार्टर म्हणून 6 महिने वापरले. 2 नंबरला तिथून पुढे 6 महिने ग्रोवर वापरले आणि ते परत 8 महिने गाभ जाईपर्यंत हिपर वापरले आणि नंतर 1 महिना यायच्या आधी वासल्य आणि वेल्यानंतर 1 महिना 1 वासल्य वापरलं आणि सध्या ज्या माझ्या कालवडी गेल्या आहेत ते एका टायमाला 14 लिटर दूध देतात. 7 वर्षापासून मी हिरा हे पेंड वापरतो. हिरा पेंड्यापासून आम्हाला खूप फायदा झाला. आमच्या गायी क्षमतेनुसार दूध देतात. आमची क्वालिटी पण 1 नंबरातली. 4-0 फॅट लागतं आणि गायी कधी आजारी पडत नाही आणि वेळेवर गाभण राहतात. आणि परत कालवडासाठी आम्ही 1 नंबर ग्रोवर स्टार्टर म्हणून कालवडासाठी वापरतो. त्यामुळे कालवडा तंदुरुस्त होतात आणि त्यांचं वजन, उंची आणि वेळेवर गाभण ते सगळं होतं. दूधधंद्यातून मिळालेल्या फायद्यातून मी पहिल्यांदा गायी वाढवल्या, नंतर मुक्त गोठ्याचं बांधकाम केलं, दूध काढायचं मशीन यंत्र घेतलं, भरडा मशीन घेतली, कडबा कुट्टी घेतली. कालवडी संगोपनासाठी फायदा झाला आणि शेतीत विहीर, पाईपलाईन हे पण मला दूध व्यवसायातून फायदा झाला आणि माझ्या घराच्या बांधकामासाठी मला मदत झाली. माझ्यासारख्या तरुण मित्रांना एक संदेश आहे, हिंदुस्तान फीड्सचा पशुखाद्याचा वापर करून तुमचा दूधधंदा यशस्वी करा आणि आर्थिक प्रगती करा.